आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने करूयात। बीड परभणी प्रकरणामध्ये न्यायासाठी आज मुंबईमध्ये धडक मोर्चा निघणार आहे। आज मुंबईमध्ये आक्रोश मोर्चा धडकणार आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन संतोष देशमुख यांच्या मुलीने केलेलं आहे। मुंबई मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघेल। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या न्याय हक्कासाठी आता मुंबईमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 2025 शनिवार येथे जो मुंबईत मोर्चा होणार आहे त्या मोर्चाचं स्थान मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान आहे। माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय किंवा त्यांच्या आधी ज्यांवर अन्याय झालाय ते लढा उचलू शकले नाहीत, त्यासाठी त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध न्यायाचे लढे उभारतात। तसाच लढा हा मुंबईमध्ये पण आहे। मागील मोर्चामध्ये जसं तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी झालात तसं याही मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहा एवढीच विनंती करते। आम्ही येतोय, तुम्ही पण या। तर वैभवी देशमुख हिने हे आवाहन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या संदर्भातील सगळ्या अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत विशाल पाटील आहेत। विशाल, बीड आणि परभणी प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी आज मुंबईमध्ये हा भव्य असा धडक मोर्चा निघणार आहे। त्याची रूपरेषा नेमकी कशी आहे, कोणकोणते नेते यामध्ये सहभागी होतील? ऋतुजा, सकाळी 10 वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या दरम्यान जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा सर्वपक्षीय असणार आहे। सर्व पक्षातील नेते हे उपस्थित असणार आहे, त्यामुळे नेमके प्रत्येक पक्षातला कोण प्रतिनिधी या ठिकाणी येतो हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आत्ता मी मेट्रो सिनेमा या ठिकाणी आहे। याच ठिकाणवरनं त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। जन आक्रोश मोर्चा जो आहे तो याच ठिकाणावरून होणार आहे। आपल्याला माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी हा जन आक्रोश मोर्चा मुंबईत काढला जाणार आहे। राज्यभरात अशा पद्धतीचे मोर्चे जे आहेत हे आधी सुद्धा काढले होते। मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात हे जन आक्रोश मोर्चे जे आहेत हे काढण्यात आले होते आणि आता हा जन आक्रोश मोर्चा मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। मुंबईत सकाळी 10 वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या दरम्यान हा जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि आझाद मैदान या ठिकाणी सर्वांचीच भाषणं जी आहेत हे असणार आहेत। देशमुख कुटुंबीय सुद्धा या जन आक्रोश मोर्चामध्ये जे हे सहभागी असणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी याचे सुद्धा कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत। सकल मराठा मोर्चाकडनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे की मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावं आणि ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे किंवा सोमनाथ सूर्यवंशी याचं मृत्यू प्रकरण झालेलं आहे, यामध्ये त्या दोघांच्याही कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून या मोर्चामध्ये सहभागी व्हा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आता जर हा मेट्रो सिनेमाचा परिसर जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर्स जे आहेत हे लागलेले आहेत, तर दुसरीकडे सर्वपक्षीय झेंडे सुद्धा जे आहेत हे लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं पोलिसांकडनं सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी सगळी खबरदारी जी आहे ही घेण्यात आलेली आहे। साधारणतः 9:30 नंतर हा रस्ता सुद्धा जो आहे जो मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान दरम्यान हा सगळा रस्ता जातो, हा रस्ता रहदारी साठी सुद्धा बंद केला जाईल। त्यामुळे त्या मोर्चाला 10 वाजता जी सुरुवात होणार आहे। ऋतुजा, निश्चित आणि राज्याच्या विविध भागातनं मोठमोठ्या जिल्ह्यांमधनं या संदर्भातले मोर्चे हे निघालेले होते आणि त्यानंतर आता आपण पाहतोय मोर्चेकरांनी थेट आता मुंबई हे गाठलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।